नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम हा लेसन आपण इयत्ता 7वी साठी पाहत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमधून हा समजत नाही तर यासाठी मी मराठीतून हा समजून देण्याचा, आपल्या मातृभाषेतून समजून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. यासाठी आपण पाहूयात आपण सेल स्ट्रक्चर नेमकं काय आहे, सेल म्हणजे काय आहे, त्याचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं असतं आणि मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय हे पाहूयात आपण. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट मायन्यूट कॉम्पोनंट्स ऑफ द बॉडी ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड. प्रत्येक सजीव हा बेसिक त्याचं शरीर कशापासून बनलेलं आहे हे यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. इज द नंबर ऑफ दी स्मॉलेस्ट युनिट द सेम इन द बॉडीज ऑफ दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अशा प्रकारचा स्ट्रक्चर हे सारखं आहे का, तर बघूयात आपण. याच्यामध्ये प्रत्येक सजीवांचं शरीर हे सेलपासून बनलेलं आहे. त्याचा फंडामेंटल पार्टिकल आहे ईच अँड एव्हरी लिव्हिंग थिंग्स, देअर बॉडी इज मेड अप ऑफ दॅट ओनली ऑफ दॅट सेल अँड सेल. व्हॉट इज मीन बाय द सेल, एक्झॅक्ट सेल कशाला म्हणायचं. वी हॅव लर्न दॅट द सेल्युलर ऑर्गनायझेशन इन द प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड दॅट द सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चर अँड द फंक्शनल युनिट ऑफ दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रत्येक सजीवाचं शरीर हे सेलपासून बनलेलं आहे, पेशींपासून बनलेलं आहे. आणि जे काही सजीव which is the living organism, their body is made up of that only one cell, it is called as the